सर आणि दादा शिंदेदादा आनंद शिंदेदादा काय बोलू आता. आपले लोक दररोजच असतात, दररोजच बोलतोय, सर्वांना माहिती आहे. मी तीच म्हटलं सुशांतजी म्हटले तुमचेच लोक आहेत सगळे, आता तुम्ही तर नेहमीच बोलता. मित्र फार आपल्यावर ही निवडणूक लादली गेली. सर्वप्रथम सर्वांनाच माहिती आहे, आता आनंददादांनी सांगितलं की आम्ही ज्यावेळेस चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष झालो 2016ला, त्यावेळेस 18,000 सभासद चित्रपट महामंडळाचे होते. आणि आत्ता 2026ला पाहिलं आपण तर 65,000 सभासद रजिस्टर आहेत महामंडळाचे. आणि त्यातील जवळजवळ 45,000 ते 50,000 सभासद हे या मतदानास पात्र होणार होते. ज्यावेळी अशा प्रकारे काही लोकांनी कोल्हापूरमधील निवडणूक लावली 2023ला, त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की यांनी यासाठी लावलेली की या 45,000 सभासद जर मतदानास आले तर आपलं काही खरं नाही आहे, म्हणून त्यांना त्यापासून वंचित ठेवून ही निवडणूक लावावी. म्हणून 2023 साली त्यांनी निवडणूक लावली. आपल्या पुण्यातीलच 4 आपल्या सभासदांना मी घेऊन हायकोर्टात गेलो आणि त्या निवडणुकीला स्थगिती आणली. 2023 नंतर 5-6 महिन्यामध्ये हा निकाल क्लिअर होणार होता, परंतु त्यावेळेचं वातावरण आपल्याला मिळत असलेली साथ बघून या लोकांनी ही निवडणूक लांबवली. हायकोर्टात तारीख 32 वेळा त्याचं हिअरिंग झालं. त्यातील फक्त 8 वेळा यांचे वकील हजर होते, 32 वेळा आपले वकील हजर होते. त्यानंतर तो स्टे उठवण्यासाठी ते सुप्रीममध्ये गेले, तिथेही काही झालं नाही. आणि आता 8 मेला ज्यावेळेस हायकोर्ट आता पूर्ण हे झालं होतं की तुम्ही या, नाही तर मी रिझल्ट देतो, म्हणून हायकोर्ट 10 जूनला रिझल्ट देणार होतं फायनल. या 45,000 अवर्ग सभासदांना मतदानाची संधी देणार होतं. हे करत असताना त्यांनी सुप्रीमचा स्टे उठवला आणि स्टे उठवल्यानंतर चॅरिटी मध्ये संगनमताने हे इलेक्शन आपल्याला लादलं. 15 तारखेला हायकोर्टला सुट्टी लागली आणि 17 तारखेला यांनी इलेक्शन डिक्लेअर केलं. 19 तारखेला फॉर्म भरायला दिले 4 दिवस आणि 7 तारखेला मतदान. आम्ही निवांत होतो की 10 जूनला निर्णय होणार आहे, आपले 45,000 अवर्ग सभासद होतील आणि त्यावेळेस महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून लोकांना प्रतिनिधित्व देता येईल, चांगले लोक या महामंडळात येतील आणि महामंडळ एक चांगल्या प्रकारे जाईल. आणि ज्यावेळेस 65,000 लोकांचं प्रतिनिधित्व आपण दादा करत असतो, मंत्रालयात गेलो, कुठेही गेलो तर तेवढ्याच प्रकारे आपल्याला आदराने किंवा वजनाने आपल्याला बघितलं जातं की फार मोठ्या ऑर्गनायझेशनच्या कलाकारांचंही नेतृत्व करतात. आपले ज्यावेळेस कुठले प्रॉब्लेम्स असतील त्यावेळेस आपल्याला ते वजनदारपणे बोलता येतं. हे करत असताना इलेक्शन लावलं. आम्ही सुरुवातीला 1-2 दिवस तर आम्हाला काही कळतच नव्हतं की अरे कुणाला उभा करायचं आणि काय करायचं. 3,400ची मतदार यादी बघितली, कोण वाटतंय, कसे वाटतात, विभाग वाईज पण बघावं लागतं, कुठल्या विभागात काम करतात, परत शहराच्या विभाग वाईज पण प्रत्येकाला नेतृत्व आलं पाहिजे. परंतु सुदैवाने चांगलं काम करत असलो आणि आपण सदर्व संपर्कात असल्यामुळे आम्हाला एका दिवसात आमचे मतदार मिळाले. मी ज्यांना फोन केला, मोठी नावं, म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं, सुशांतजींना पण माहिती आहे, मी महेश मांजरेकरांना फोन केला. म्हणलं असंच महेशजी, माझी इच्छा आहे की डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये तुम्ही उभा राहावं. ते म्हटले अरे मला आनंद वाटेल, पण मला एवढं माहीत नाही महामंडळाचं, तुमचं चांगलं काम करता, तुम्ही कशाला नाही. म्हटलं या तरी तुम्ही. एका मिनिटात त्यांनी होकार दिला. एवढे चांगले लोक, म्हणजे बरं वाटलं. पण दुर्दैव असं होतं ज्यावेळेस आम्ही मतदार यादी बघितली त्यांचं नावच त्यात नव्हतं. अशा प्रकारे बऱ्याच जणांची नावं कट केली गेली. हे मोठा कट आहे, हे इलेक्शन म्हणजे मोठा कट आहे, जेणेकरून पुढचे 5 वर्ष ताब्यात घ्यायची. आणि आपण जी मागच्या 10 वर्षामध्ये, मित्रांनो सांगतो, 52 वर्षामध्ये ज्यावेळेस मी अध्यक्ष झालो त्यावेळेस चित्रपट महामंडळाची फक्त 2 कोटी एफडी होती आम्ही ताब्यात घेताना. आणि आता 2026 पर्यंत आम्ही 12 ते 15 कोटीची एफडी केली. आणि ही मोठी अचिव्हमेंट आहे. यात कुठले गव्हर्नमेंटकडनं पैसे घेतले असे नाहीत. आम्ही मोठे इव्हेंट्स केले, त्यातून पैसे जमा केले. आपल्या विश्वासावर, आपल्या शब्दावर लोकविश्वासाने सभासद झाले. चित्रपट महामंडळ फक्त पुणे, मुंबई, कोल्हापूर पुरतं होतं, ते आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेलं. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, 50 वर्ष त्यांची मागणी होती की आम्हाला ऑफिस मिळावं, आम्हाला कुठेतरी मुख्य प्रवाहात घ्यावं. त्यांना सर्वप्रथम आम्ही औरंगाबाद, बीड, नागपूर असेल, कोकणवासियांना कधी प्रतिनिधित्व मिळलं नाही, सावंतवाडी असेल, आपल्या जवळच्या कोल्हापूर आणि पुण्याच्या मध्ये साताराची मागणी होती, साताराचं ऑफिस असेल, असे आम्ही ऑफिसेस उघडले. बरंचसं आम्ही काम केलेलं आहे. लोक विचारतात की यांनी काय केलं, सांगण्यासारखे एवढे की दिवस पूर्ण नाही.
आपल्याला जे पॅम्पलेट दिलेले आहेत त्याचे डिजिटल पण मिळतील, लोकांपर्यंत पोहोचवा आम्ही काय केलंय आणि केलेलं दाखवलंय. जे आम्ही पैसे जमा केले ते महामंडळाच्या अकाउंटमध्ये केले. मी ज्या ज्या संस्थेच्या 7-8 संस्थेचं नेतृत्व करतो, कधी माझी संस्था मोठी केली नाही. चित्रपट महामंडळ असेल, नाट्य परिषद असेल, बालगंधर्व परिवार असेल, अशा अनेक संस्था आम्ही मोठ्या केल्या. कारण कलाकार जगला, कलाकारांना गरज आहे. आज आमच्या पाठीमागे हे चांगलं काम बघून आदरणीय सांस्कृतिक मंत्री शेलार साहेब, उद्योग मंत्री उदय सामंत साहेब, नंतर पुण्याचे चंद्रकांत दादा पाटील, आदरणीय राजेशजी पांडे, खासदार मुरलीधर मोहोळ आणि महाराष्ट्रातले तमाम नेते स्वतःहून उभेत म्हणजे इलेक्शनसाठी आमच्या पाठीचे नाहीत. तर तुम्ही स्थिर संचालक मंडळ द्या, महामंडळाला काय पाहिजे ते आम्ही देतो, एवढी त्यांनी ग्वाही दिली. मुरली अण्णांनी सांगितलं, मेघराजी तुम्ही चांगले लोक निवडा, महामंडळ व्यवस्थित करा, तुमचे लोक आल्यानंतर केंद्र शासनाच्या ज्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या आपण पॉझिटिव्हली या महामंडळाच्या सभासदांसाठी करू, कलाकारांचे यातून सर्व मदत करू. चंद्रकांत दादा असतील, सांस्कृतिक मंत्री असतील, राजेशजी पांडे असतील, आपल्या कलाकारांच्या सर्व पाठीचे आहेच. आज प्रवीणजी तळडे येणार होते, आपले पिट्याबाई रमेश परदेशी, तो सुद्धा सारखे टचमध्ये होते की या आयोजन करण्यामध्ये त्यांचंही फार आम्हाला मदत झालेली आहे. कारण आत्ता ही वेळ होती पुणेकरांनी एक येण्याची, सर्वच जण आपल्या पाठीशी आहेत. त्यांनी भरपूर प्रयत्न केला की पुण्यामध्ये फूट पडावी, काहीतरी व्हावं, हे करावं ते करावं. एक उमेदवार त्यांना मिळाला, एक अपक्ष आहेत, ते आपलेच आहेत, उभा राहून द्या, आम्ही काही कोणाला काही बोललो नाही. एक बुट्टे म्हणून साऊंडमध्ये तो सुद्धा मागे लागला होता की मी माघार घेतो. म्हटलं राहून दे बाबा, असं नको. आजकाल आता आमचे एवढे आरोप येतात की आम्ही फॉर्म भरून देत नाही, परत कुणी माघार घेतली तरी प्रॉब्लेम आहे, आम्ही 5-5 हजार वाटतोय. म्हटलं हे नाही, मला द्यायची गरज नाही, मी लोक जोडलेले, ते माझे लोक आहेत, माझ्या घरचे लोक आहेत, कुठेही मला पैशाची गरज पडणार नाही. मित्र, यासाठी कला ही राजाश्रयाशिवाय चालत नाही. आदरणीय उदय सामंत साहेबांनी सांगितलं, ज्यावेळेस नीलमताईंना घेण्याचा विषय आला, मी तो एक विषय सांगतो खास. हे फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत हिरोईन कुठली तयार होत नव्हती, कारण चित्रपट महामंडळामध्ये बरेच बदनामी होते, वाद होतात. तर त्यामुळे मेघराजी आम्ही तुमच्या पाठीचे आहोत, पण उभं राहायला नको, आम्हाला काम सांगा काही. मी सर्वांशीच बोललो, किशोरी शहाणेपासून वर्षाताईंशी सुद्धा बोललो, वर्षा उसगावकर. त्याही म्हटलं नाही, मी फार आजकाल बिझी असते, मला आता हिंदी सिरियल करते, मला वेळच नाही, मी वेळ देऊ शकत नाही. म्हटलं ठीक आहे ताई, काय हरकत नाही. पितांबर काळे, सतीश रणदिवे, सर्वच जुन्या संचालकांना विचारलं की असं होऊ नये की आपण 10 वर्ष बरोबर काम केलं आणि नवीन करताना यांनी विचारलं नाही. किंवा निकिताताईंना विचारलं, मी त्यांना सुद्धा फोन केलेला, सर्वांना विचारलं. ते करत असताना ज्यावेळेस आम्हाला कोणीच मिळत नव्हतं, त्यावेळेस एक नाव सापडलं आम्हाला, ते नीलम शिर्के अभिनेत्री. अरे म्हटलं, हे चांगलं व्यक्तिमत्व आहे, आम्हाला वाटलं नाही की त्या वर्ग त्यांचं नाव याद आहेत. मग मी लगेच नीलमताईंना फोन लावला, कारण त्यांचं बालरंगभूमी परिषद असेल, नाट्य परिषदेवर आम्ही नियामक मंडळ एकत्र काम करतो. अतिशय काम करणारं व्यक्तिमत्व. म्हणजे मी एवढे महिला कलाकार पाहिले. कलाकार कशासाठी घेतो की आपल्याला त्यांच्या चेहऱ्यांचा उपयोग व्हावा, काही कामं आपल्याकडनं होत नसतील किंवा मंत्रालयात गेलो तर काम व्हावं. सुशांतजी शेलार चेहरा तर आहे, पण व्यक्ती म्हणून काय करतात त्यांनी सांगितलं की 5,000 पासून 5 लाखापर्यंत त्यांनी सरकारमधून मदत करून घेतली. मला नेहमीच विचारतात की सांस्कृतिक क्षेत्रात राजकीय ज्या पक्षांच्या सगळ्या हे आहेत त्या असावेत की नाही, तर माझं म्हणणं नेहमी असाव्यात. सरकारमधल्या पक्षाचे पण असावेत, विरोधातले पण असावेत. ज्यावेळी आपल्याला काही मदत पाहिजे आपण त्यांच्याकडे घेऊ शकतो. आपले काही काम होत नसतील तर विरोधी पक्षाच्या सांस्कृतिक सेलकडून त्याचा आवाज उठवू शकतो. तर असे काम करणारी व्यक्ती पाहिजे, असे चेहरे पाहिजेत, म्हणून आपण सेलिब्रिटी घेतो. परंतु नीलमताई वेगळंच आहेत. नीलमताई सेलिब्रिटी तर आहेतच, पण काम करणारं एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे. ज्या प्रकारे त्यांनी बालरंगभूमी परिषद, नाट्य परिषद, ज्या प्रकारे ते काम करतायत, म्हणून मला वाटलं की अरे आपल्याला चांगलं नाव मिळालं. नीलमताई म्हटलं मला एक दिवस विचार करून द्या, साहेबांना विचारून द्या. मग साहेबांशी बोललो, साहेब म्हटले ठीक आहे, करा मेघराजी, चांगलं काम आहे तुमच्या पॅनलमध्ये, ते उभं राहतील. शेवटच्या दिवशी आम्ही दुपारी 2 वाजता नीलमताईंचा फॉर्म भरला 22 तारखेला. तोपर्यंत यातले कुणीही तयार नव्हतं. 5 वाजेपर्यंत मदत होती, 4:45 वाजता वर्षा उसगावकरांचा फॉर्म भरला गेला. फार फार मोठं षडयंत्र होतं की अरे म्हटलं आम्ही तर धक्काच बसला. पितांबर काळे, सतीश रणदिवे हे जे फॉर्म भरणार नव्हते आणि अचानक कसा काय भरला, तर म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग त्यानंतर राजकीय विषय चालू झाला की राजकारण्यांचा प्रवेश, मग नीलमताईंबद्दल बोलणं, हे ते. 2 दिवस आमचे पुढचे 23-24 अतिशय वाईट गेले.
साहेब पण डिस्टर्ब झाले, नीलमताई पण डिस्टर्ब झाले की मी वेगळ्या उद्देशाने आलते. आणि आम्ही कुठं नीलम सामंत म्हणून घेतलं नव्हतं, तर नीलम शिर्के म्हणून त्यांना घेतलं होतं. हे झाल्यानंतर नीलमताई म्हटले की अरे मेघराजजी, माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास होणार असेल आणि पॉलिटिकल दबाव टाकतोय किंवा अशा गोष्टी होत असेल, ते फार विचित्र आहे. शेवटच्या दिवसापर्यंत 70 फॉर्म भरले गेले. CCTV कॅमेरा आहेत चित्रपट महामंडळाच्या कोल्हापूर ऑफिसमध्ये, त्यात 70 कॅमेरा होते. ज्यावेळेस वर्षा उसगावकर, पितांबर काळे, रणदिवेंचा फॉर्म भरला, मी त्यांच्या पाया पडून माझाही फॉर्म भरला. आणि हेच लोक सांगतात की विजय पाटकरांचा फॉर्म विजय पाटकरांना भरून दिला नाही. कुठल्या मंत्र्याच्या दबावाच्या OSD, कोणीही OSD नव्हतं, कोणी मंत्र्यांचे लोक नव्हते, कोणी नव्हते. मी आणि आम्ही नीलमताईन आमचे सगळं ग्रुप आम्ही आमचा फॉर्म भरला होता. आम्ही त्यांना सांगितलं 17 आमचे उमेदवार होते, 43 विरोधकांनी फॉर्म भरला होता. तिथं कुणावर दबाव आला नाही, तिथे सर्वांचे फॉर्म भरले गेले आणि विजय पाटकरांचाच का भरून दिलं नाही. परत लक्षात आलं हा सगळा ड्रामा आहे, प्री प्लॅन ड्रामा आहे. आणि गेले 2 दिवस आपण पाहतोय आजकाल माझे सुशांतचे वाद असतील, ते माझे धनाजी एमकरांचे वाद असतील, ते जुने व्हिडिओ काढतात आणि चालू आहे. ते ठीक आहे, चालतंय, याचा आम्हाला काही नाही. 5,000चा विषय म्हटला. मित्र सांगण्यात तात्पर्य हे सगळं करत असताना कसं तरी पॅनल जमा झालं. नीलमताई म्हटलं की नाही, वर्षाताई खरंच सिनियर आहेत. मी वर्षाताई नीलम शिर्केंचा कॉन्फरन्स कॉल घेतला आणि नीलमताईंनी सांगितलं वर्षाताई खरंच तुम्हाला इच्छा असेल काम करायची तर मी माघार घेते. आणि नीलमताईंनी त्याच दिवशी आपला फॉर्म माघारी घेतलाय. खरोखर आपण जोरात टाळ्या वाजवून नीलमताईंचं आभार मानलं पाहिजे. आम्हाला अतिशय वाईट वाटलं की एक जागा कारण नसताना आपण दिली. पण म्हटलं ठीक आहे, वर्षाताई गेल्या तरी कुठेतरी महामंडळात आमच्यावरच येणार आहेत, काही प्रॉब्लेम नाही. नीलमताई म्हटल्या मी संचालक नाही झाले चालेल, पण मी महामंडळासाठी काम करेल. ते आत्ता सुद्धा मुंबईत जोमाने आपलं काम करतात. पॅनलसाठी व्हिडिओ पण दिलेला आहे. सांगण्याचं की तुम्हाला फक्त तुमचा चेहरा आणि फक्त तुम्हाला खुर्ची पाहिजे असं उपयोग नाही आहे. तर तुम्हाला काम करणारी एक व्यक्ती आपल्यातनं गेली. आज एक चांगल्या व्यक्तीची जागा वर्षा उसगावकरांनी घेतली, याचं वाईट वाटतं. वर्षा उसगावकर 10 वर्ष माझ्याबरोबर होत्या. मला काही कोणावर टीका करायची नाही. तुम्ही काम केलं करा, पण आता एक व्यक्ती आहे चांगलं करणार होती तर त्यांना संधी द्यायला पाहिजे होती. पण काही हरकत नाही, नीलमताई आपल्याबरोबर असतीलच. ज्यावेळेस आपलं पूर्ण संचालक मंडळ तयार होईल त्यावेळेस ते आपल्याला दिसेलच, ते आपल्यावर असतीलच. मित्र, यात सांगायचं की ही लढाई फार निकाल शेवटची लढाई आहे. कारण पुढचं इलेक्शन हे आपलं इलेक्शन आहे. आपले 45,000 असणार आहेत. आपण ठरवलं ते होणार आहे. नवोदितांना चान्स होईल. विदर्भ, मराठवाडा, कोकणातल्या लोकांना आपण संधी देऊ. आत्ता निर्माते 2 आहेत, पुढचे 3 होतील. संख्या वाढव, संचालक मंडळ वाढव, सर्वांना संधी मिळेल. आजकाल इतक्या लोकांना आम्हाला नाल्याजस्तो फॉर्म माघारी घ्यायला विनंती करावी लागली, ती होणार नाही. आणि बरेच महामंडळाचे आमचे जे प्लॅन्स आहेत की आता आम्ही पाहिले की पुढच्या आम्हाला पंचवार्षिकमध्ये काय करायचं आहे. आणि सर्वात मोठं की प्रचंड प्रमाणात राजश्रय आपल्या पाठीशी आहे. त्यात प्रामुख्याने मला कलाकारांचं आरोग्य, कलाकारांसाठी घरांची योजना. जेव्हा आपण फक्त म्हाडातल्या काही पर्सेंटेज जातो, का आपण एखादा प्लॉट घेऊ नये, शासन आपल्याला एखादा प्लॉट देईल, त्या जागेवर आपल्या एक कलानगरी असावी, सर्वांना घर मिळावं, कलाकारांचं आरोग्य असेल. चित्रपट निर्मात्यांचे जे प्रॉब्लेम बघायचे सर्वांनी सांगितले की चित्रपटगृह बनवणे, सुशांतजींनी सांगितले. अनेक प्लॅन्स आमचे आहेत, पॉझिटिव्ह प्लॅन्स आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काम करणारा माणूस आहे. आता आनंददादांनी सांगितलं 1988 सभासद आहेत. 60-65 वर्ष झाली महामंडळाला. कुणाला आठवण आली नाही की आनंददादांसारख्या एवढ्या मोठ्या माणसाला आपल्यात घेतलं पाहिजे. फार मोठा प्रयत्न असतो की मी म्हटलं की दादा येतील का, दादांनी यावं. तुम्ही मोठा, कारण गायन संगीत हा विभाग फार मोठा विभाग आहे. हजारो लोक आपले सभासद आहेत, त्यांचं नेतृत्व करणार कोणी नाही. हा दादांसारखा आवाज आहे. दादांना कुठे गेलं मंत्रालयात कोणाबरोबर पुढे घेऊन गेलं तर कुठल्या मंत्र्यांची ताकद नाही दादांना नाही म्हणायची. अशी लोक पाहिजेत. सुशांतजी अभिनेत्यांचं नेतृत्व करणार आहेत. वर्षा उसगावकर असतील संचालक म्हणून, आता बिनविरोध आल्यात म्हणले असतानाच आमच्यावर काम करू न करू, पण आम्ही अभिनेत्रींचं काम करू. सुशांतजी दोन्ही डिपार्टमेंट सांभाळावं लागतील तुम्हाला पुढे. तर अशी लोक निवडलेले आहेत. आता दीपक कदमांचं जर मुंबईत तुम्ही बघा, 20 चित्रपटाचं डिरेक्शन केलेलं माणूस, एवढा तरुण 20 चित्रपट काढलेले आहेत. आणि त्यांची ख्याती आता आहे की फार नावाचे घेतलेले नाहीत कधीच. अनेक त्यातले 90% कलावंत हे नवीन त्यांनी केलेले. याबद्दल दीपकजींचं खरंच आभार. मी नेहमीच बोलतो की नवोदितांना चान्स द्या, नवोदितांना. सुनीलजी महाजन माझ्याबरोबर निर्माते, आपण तर इतक्या वर्ष ओळखता,
अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संघटनामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व, अनुभवी व्यक्तिमत्व की जे आमच्या काही गोष्टी चुकल्यात आमचे कान धरू शकतात. दादा आहेत, कान धरू शकतात, सिनियर. राज काजी सर जे लेखक डिपार्टमेंटमध्ये तेही तेवढे सिनियर आहेत. हे आम्ही सिनियर आणि नवीन टीम याचंही केलेलं आहे. अजय शिरोळे सर आहेत पुण्यातनं डिरेक्शनमध्ये, त्यांनी जवळजवळ 15-16 चित्रपट केले आहेत, अनेक जणांना काम दिलेले आहेत. अशी लोक आम्ही आज निवडलेले आहेत. हे करत असताना पुणे हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. 800 मतदार आहेत आपले पुण्यातले. कोल्हापूरमध्ये 300च मतदार आहेत, तरी आम्ही कोल्हापूरवर अन्याय होऊन दिला नाही. ज्यावेळेस तिथं 300 मतदानामध्ये सुद्धा आम्ही 4 सीट्स कोल्हापूरला दिल्या. 150-200 सातारामध्ये, तिथं सुद्धा सातारचं एक नेतृत्व पाहिजे म्हणून आमचे वासू पाटील म्हणून सातारचे आम्ही 8 जण मुंबईमध्ये दिले. आम्ही कधीच म्हटलं नाही, कारण निर्णय हे पुण्यातून होतो. हे इलेक्शन सुद्धा पुणेकर घडवणार आहेत. यावर्षी आम्ही चॅलेंज केलं आमच्यात. म्हणजे धनाजी एमकर कोल्हापूर, वासू पाटील सातारा, मेघराज आणि सुशांतजी शेलार ह्यात आमची एक बेट लागलेली आहे. सगळ्या पेट्या वेगळ्या मोजायच्यात. कुणाचं कुठल्या यात किती. मी म्हटलं इथं जेवढं मतदान होईल त्यातलं 95% मतदान नाही मिळालं तर मी परत म्हणणार नाही पुण्याचं नाव करणार. आणि आम्ही सुनील महाजन यांनी ते चॅलेंज घेतलेलं आहे. तर मी थोडं जास्त बोलणार नाही. सगळे विजन आमचे काय दिलेले आहेत. तुम्ही मला नेहमीच भावासारखे माझ्या पाठीशी आहात, वडिलांसारखे आशीर्वाद दिलेले आहेत मला पाठीशी. तर असंच राहा. हे 2 दिवस फार महत्त्वाचे आहेत. बऱ्याच अफवा होणार आहेत, गैरसमज होणार आहेत, काही आरोप होणार आहेत, सगळे होणार आहेत. पण आपण घाबरायचं नाही. रविवारी मला आपण सर्वजण तिथं पाहिजेत, कारण वर्षा उसगावकरांनी आनंद काळेंना तिथं उभा केले. त्यांनी मुद्दाम आणले. विजय पाटकरांचा मुलगा सुद्धा येणार आहे. सगळी मुंबई सोडून, कोल्हापूर सोडून पुण्यात काय आहेत का? खरं आपल्याला घाबरले. त्यांना माहिती 1 साईड होणार आहे. निदान 5-10 मतं तरी मिळतील, 1 सुद्धा मत मिळून द्यायचं नाही. कारण हे खोटे चेहरे आहेत. काम करणारा चेहरा सुशांत शेलार आहे. असे व्यक्ती पाहिजेत. सेलिब्रिटी आपण त्यांना सेलिब्रिटी बनवतो. आपण नाही का सेलिब्रिटी. आम्ही पडद्यावर नसलो माझ्याबरोबर पण फोटो काढतात ना. आम्ही वाईट आहे. याला हिरोईनच पाहिजे असं काही नाही. वा. त्यामुळे ती पुण्याची ताकद परत एकदा दाखवायची. त्या सेलिब्रिटी अर्ध्या तासात तिथनं SP कॉलेज सोडून गेले पाहिजे. त्यासाठी तुम्ही मला पाहिजे तिकडे. ज्यावेळेस आपला 700-800 लोकांचा मॉब दिसेल, आपल्या कॅप, आपण सगळे पतंग दिसेल. आपण हे नाट्य परिषदेला करून दाखवलंय. मागच्या वेळेच्या इलेक्शनला कुणाचा स्टॉल सुद्धा नव्हता बाकीच्यांचा. तसंच तयार राहायचे. आपण काही म्हणायचं नाही. आल्यावर रिस्पेक्ट करा. या वर्षात मी बोलतो, मी अध्यक्ष म्हणून भेटतो त्यांना. पण तुम्ही मला पतंग म्हणून सकाळी 7:30 वाजता तिथं पाहिजे. 5 वाजेपर्यंत एक मतदान आपलं. आपण म्हणतोय 90-95 माझं साहेब म्हणले तेवढं मतदान झालंच पाहिजे आपलं. की बाबा मृत असतात, काय असतात, कमी होतात, पण तेवढं मतदान झालं पाहिजे. आणि त्यातलं 99% मतदान आपल्याला झालंय. आणि पॅनल टू पॅनल झालं पाहिजे. कारण मला दीपकजींना आणि सुशांतजींना, धनाजी असतील, कोल्हापूर, सातारा, सर्वांना दाखवायचे की आमचे पुणेकर हे 14चे 14 पतंगच मारणार. तिथे कुठलाही मतभेद करणार नाही. कुणालाही कळणार नाही की हा जवळचा आहे, माझा एक याला देतो. मला किती जणांचे बोलायला तू देऊ नको, तू सर्व त्यांना दे. मला एकट्याला देऊ नको. तर द्यायचे तर 14 मतं द्यायचे. या का आम्ही तुमची मदत लागणार आहे. हे आपली 2 दिवस आता उद्या दुपार आहे. आज मी नवी मुंबईचा मेळावा केला. काल मुंबईचा मेळावा होता. मुंबईत होतो मी. दुपारून डायरेक्ट इथं आलेलो आहे. प्रचंड रिस्पॉन्स आहे. मुंबईमध्ये हे होमटाऊन मतदार पाटकर त्यांनी मेळावा घेतला. 17 उमेदवार आणि पुढं 16 जण बसलेले. विचारा सुशांतजीला, विचारा. दीपकजी बरोबर आहे. 34 हा टोटल 32. हा काल मुंबईचा आम्ही मेळावा केला. मुंबई हॉल छोटा पडला. जो 250 ते 300 मतदार तिथे आले होते माझ्या समोर. मुंबईमध्ये सोपं नाही लोक गोळा करणं. ह्यांनी गोळा केला तर 32 लोक आले. सातारामध्ये त्यांनी केला. आपल्या आता 115 मतदार आहेत. त्यातले जो 87 मतदार आणि त्यांनी दुसरीकडचे मतदार आणलेले असे 200 लोक आपल्याला आले. त्यांनी मिटिंग बोलवली. 7 लोक होते सातारामध्ये. 7 लोक. कोल्हापूर जे बालेकिल्ला म्हणतात तिथले सगळे तथाकथित, परवा संध्याकाळी होता. मीडिया पण होती त्यावेळेस. मीडियावर 350 लोक हजर होते. 350 कोल्हापूरमध्ये. आणि आज पुण्यामध्ये बघितलं 700-750 मतदानापेक्षा 800-850 लोक आमच्याकडे. एवढेच बाहेर आहेत. सुशांतजी बाहेर जाऊन बघा. दीपकजी एवढेच लोक बाहेर आहेत.
एवढी ताकद आहे आमच्याकडे, सगळे आहे आणि जीवाचे लोक आहेत. त्यामुळं पुण्यामधनं 7 मिळणार आहे. 7 तारखेला सकाळी 8 वाजता मतदान चालू होणार आहे. पूर्ण अलर्ट राहायचं. आपला एक एक माणूस, सगळी व्यवस्था, त्याची येणं वगैरे तो पोचला पाहिजे. वृद्ध असतील त्यांना घेऊन येऊ. आपण कुठेही घाण राहता कामा नये एवढंच सांगतो. 14ची 14 मतपतंगाला पडली पाहिजे. मी जास्त वेळ घेत नाही, जेवणाची वेळ झालेली आहे. सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो, मान्यवरांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू.